पान नंबर 8, गीत क्रमांक 24। उल्हासाने ईशस्तुती गान करा, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा। उल्हासाने ईशस्तुती गान करा, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा। कसे सुने घेऊन हाती सकलानो या, गीत गा जल्लोषाने भाविकानो या। कसे सुने घेऊन हाती सकलानो या, गीत गा जल्लोषाने भाविकानो या। उपकार त्याचे आम्हावर या, म्हणून गाऊ येशुराने पुन्हा गीत गा। उल्हासाने ईशस्तुती गान करा, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा। देवाच्या आत्म्याने सर्व जग भरले आहे। तो सर्व वस्तुमात्रांना एकत्र जोडतो आणि मनुष्याने बोललेला प्रत्येक शब्द जाणतो। हालेलुया। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही मोठा सण साजरा करीत आहोत। या प्रभूच्या पुनरुत्थानाच्या काळामधला हा दुसरा मोठा सण आहे की ज्या दिवशी पवित्र आत्मा सर्व शिष्यांवर उतरतो। आणि आज आपण हा सण पाळतो कारण हा पहिल्या ख्रिस्त सभेवर उतरला आणि अजूनही पवित्र आत्मा कार्यरत आहे, ठिकठिकाणी लोकांना शक्ती देतात। म्हणून आज आपण त्या पवित्र आत्म्याकडे विनंती करूया की आमच्या प्रत्येक कुटुंबावर त्याची पाखर असावी, प्रत्येक कुटुंबाला त्याने शक्ती द्यावी। विशेषतः या महामारीच्या काळामध्ये धैर्याने महामारीला तोंड देण्यासाठी, स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी त्याने आम्हाला आमच्या हृदयामध्ये कृपा द्यावी। म्हणून आपण या मिसामध्ये प्रार्थना करूया। ही मिसा आपण जे करोनाबाधित लोक आहेत, जे मरण पावलेले आहेत, ज्या लोकांनी आपले नातेवाईक मेल्यामुळे अति दुःख सहन केलेलं आहे, यातना सहन केलेल्या आहेत, अजूनही शोक करत आहेत, अशा सर्व लोकांसाठी ही मिसा आपण अर्पण करूया। त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये जवळजवळ 116 सिस्टर्स आणि 168 फादर्स मरण पावलेले आहेत। त्याहीपेक्षा जास्त असतील, परंतु आलेला नंबर एवढा आहे। म्हणून आपण सर्व मृत फादरांसाठी आणि सिस्टरांसाठी देखील प्रार्थना करूया की प्रभूने त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी आणि चिरकालीन राज्यामध्ये त्यांना शांती द्यावी। त्याचबरोबर या जगामध्ये ज्या देशांमध्ये हा रोग अजूनही फैलावत आहे, विशेषतः आपल्या देशामध्ये भारतामध्ये अजूनही तो फैलावत आहे, अजूनही लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि त्याचबरोबर अनेक लोक दुःखी होतात। त्या देशावर परमेश्वराने कृपा करावी आणि हा मृत्यूचा खेळ जो आहे हा लवकरात लवकर थांबवावा। म्हणूनही आपण या देशामध्ये परमेश्वराकडे विनंती करणार आहोत। आपल्या कुटुंबावर, सर्व पॅरिसमधील सर्व कुटुंबांवर परमेश्वराने त्याचं संरक्षण द्यावं। प्रत्येक कुटुंबामध्ये जे बाधित आहेत त्यांना
त्यांनी बरं करावं, आपला आरोग्याचा स्पर्श त्यांना द्यावा, म्हणून आपण या दिवसामध्ये प्रार्थना करूया. पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया आणि देवाकडे त्याबद्दल क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बुद्धीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने, वचनाने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून मी कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. गौरव गीत पान नंबर 16, गीत क्रमांक 2. परमदिशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देव. परमदिशाला स्वर्गात गौरव, येतो सदा. भजन पूजन करीतो रे देवा, महिमा गावा मुखे नित. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विजेशा सोगेशा शक्तिशाली. नमहुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेशा कुकरा, प्रभु दुःख हारा परमेशा. दयेचा सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. कधीच पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसल्या पित्याच्या उदव्याताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक तोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनांना देव शांती देव, शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बाबा, सुवार्तेच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी तू तुझ्या ख्रिस्त सभेवर पवित्र आत्म्याला पाठवले. तोच पवित्र आत्मा सर्व श्रद्धावंतांच्या जीवनाद्वारे या जगात
आपले सुवार्ता प्रचाराचे कार्य सदैव चालू ठेवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि बोलू लागले. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या सुसासासारखा वाऱ्याच्या आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषात बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी येरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पारथी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पदोकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, इजिप्त आणि कुर्नेचा जवळचा लिबोआ देश यात राहणारे यहुदी आणि यहुदा मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात आशा. जय जय विश्वपते, जगणे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा. तुझ्या मात्र सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बाबा, जय 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 पुत्रा, जय 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 आज्ञा. जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. दुसरे वाचन पावलाचे गलतीग्रस्त पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. पवित्र आत्म्याच्या योगी बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचेही निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हेतूसाठी एकेकाला होते. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसंच येशू ख्रिस्त आहे.
कारण आपण यहुदी असो किंवा हिल्लनी, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचलित झालो आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाच्या जय घोषगीत पान नंबर 32, गीत क्रमांक 1. प्रभो तू बोल प्रभो तू बोल प्रभो. हालेलुया हालेलुया हालेलुया. ऐकत से आलास तुझा, ऐकत से आलास तुझा. बोल प्रभो बोल प्रभो प्रभू तुम्हा बरोबर असो आणि बरोबर सुद्धा. संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात आणि कूस दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकले आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याचं हे आगमन अत्यंत महत्त्वाचं आहे. पवित्र आत्म्याच्या आगमनामुळं कुठल्या गोष्टींची आपल्याला देणगी मिळालेली आहे यावर आपण छोटंसं चिंतन करणार. अनेक वेळा किंबहुना एक वेळा मी एका ठिकाणी होतो आणि चांगली भक्ती चाललेली होती. लोक रमले होते भक्तीमध्ये. सर्वीकडं संपूर्ण भाविकांच्या त्या घोळक्यामध्ये शांतता पसरलेली होती आणि प्रत्येक जण भक्तीमध्ये रमलेला होता. आणि विशेष गोष्ट म्हणजे ही जी भक्ती होती ही उत्तम शुक्रवारची भक्ती होती. तुळसाची चुंबनं घेऊन लोक नुकतेच आपल्या जागेवर बसून शांतपणे चिंतन करीत बसले होते आणि अचानक किंचाळी ऐकायला आली त्यांच्यामधून एका बाईची. आणि मग ती काहीतरी बडबडू लागली. तर सर्वजण दचकून त्यांच्या चिंतनातून बाहेर आले आणि मला थोडासा राग आला की सर्व लोक चिंतनामध्ये दंग आहेत. नुकतंच प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन त्यांना देखील कदाचित असह्य झाला असेल म्हणून त्या चिंतनात ही लोक बसलेली असताना अचानक कोणीतरी किंचाळून उठायचं आणि काहीतरी असंबद्ध कुणालाही न समजणार असं काहीतरी बडबडायचं आणि मग गप्प बसायचं. भक्ती झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चच्या बाहेर आलो आणि मग मी त्या बाईला शोधत होतो. ती बाई कोण होती किंचाळ. तेव्हा तिच्या शेजारी जी बसलेली होती ती बाई तेवढ्यात निघून गेली आणि तिच्या शेजारी जी बसलेली होती ती मला सांगत होती की फादर, त्या बाईला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की तिच्यामध्ये पवित्र आत्म्याचा प्रवेश झालेला आहे.
पवित्र आत्मा हा देखाव्यासाठी नसतो. पवित्र आत्मा हा दुसऱ्यांना मी किती भक्तिमान आहे हे दाखवण्यासाठी नसतो. म्हणून पवित्र आत्म्याचं दान फक्त वेगवेगळ्या भाषा बोलणं हा नाही. पवित्र आत्म्याचं दान प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला सांगत आहे की एकमेकांना क्षमा करा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, हुंकर टाकतो आणि त्यांना सांगतो की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कुणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा केली जाईल. हे पवित्र आत्म्याचं दान आहे. ज्या ज्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली जाते त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं दान आहे. ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या घोळक्यामध्ये किंवा लोकांच्या जमावामध्ये किंवा लोकांमध्ये फूट पाडणं आहे त्या ठिकाणी पवित्र आत्मा नसतो. परंतु जे लोकांना एकत्र आणतात, विशेषतः आपल्या ख्रिस्ती पॅरिशेसमध्ये जे लोक लोकांमध्ये कुटुंबांमध्ये ऐक्य आणतात त्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे. ज्या ठिकाणी आपलं स्वतःचं दान किंवा परमेश्वराने जे आपल्याला कला दिलेले आहेत, जे गुण दिलेले आहेत ते आपण चर्चच्या विकासासाठी, चर्च म्हणजे कोण आहे? चर्च म्हणजे तुम्ही आणि मी. ह्या भिंती किंवा हे खांब नाही. तुम्ही कितीही जरी हे भिंती आणि खांब सुशोभित केले तरी ते चर्च होत नाही. मग चर्च म्हणजे तुम्ही आणि मी. मग माझ्यामध्ये ज्या देणग्या आहेत त्या देणग्या जर मी माझ्या ख्रिस्त सभेला सुशोभित करण्यासाठी, तिला अधिकाधिक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ऐक्य आणण्यासाठी, तिच्यामध्ये अधिकाधिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जर माझ्या कला, माझे गुण, माझी सर्व कौशल्य जर मी पणाला लावली तर तिथं पवित्र आत्मा. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याची दानं ही समजून घेतली पाहिजे. संत पाऊल आम्हाला त्याच्या पत्रामध्ये सांगतो, आजच्या नाही दुसऱ्या एका पत्रामध्ये सांगतो की परमेश्वराने मला जी दानं दिलेली आहे, जी कौशल्य दिलेली आहे, ज्या कला दिलेल्या आहेत, ज्या शक्ती दिलेल्या आहेत त्या माझ्यासाठी दिलेल्या नाही. त्या विकसित कधी होतात? जेव्हा मी त्या दुसऱ्यांना देतो. त्या विकसित कधी होतात? जेव्हा त्यांचा उपयोग मी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करतो, दुसऱ्यांच्या भल्यासाठी करतो. म्हणजेच ख्रिस्त सभेच्या वाढीसाठी करतो, विकासासाठी करतो. तेव्हा माझ्यातल्या कला, माझ्यातले गुण, माझ्यातली कौशल्य विकसित होतात, मोठी होतात, जास्त होतात आणि त्यातून देणाऱ्याला देखील आनंद होतो. म्हणून आज आम्ही आमच्या स्वतःमध्ये चिंतन करूया, आमच्या मनामध्ये आम्ही चिंतन करूया की खरोखर मी माझ्या स्थानिक ख्रिस्त सभेमध्ये कशा प्रकारे या गोष्टी दिलेल्या आहेत, कशासाठी दिलेल्या आहेत? स्थानिक ख्रिस्त सभेच्या विकासासाठी की माझ्या स्वतःच्या उदो करण्यासाठी, माझ्या स्वतःच्या गौरवासाठी? लोकांनी माझी स्तुती करावी, लोकांनी मला भलं म्हणावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, यासाठी मी त्या कला दिलेल्या आहेत का? हा जर हेतू असेल तर तो स्वार्थी हेतू आहे आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही जरी हे केलं असेल पूर्वी तर आज या मिसामध्ये परमेश्वराकडे विनंती करूया, त्याच्याकडे क्षमा मागूया की आम्ही आमच्या स्वार्थासाठी ख्रिस्त सभेच्या विकासासाठी उठलो. परंतु आज आम्हाला तो स्वार्थ बाजूला ठेवायचा आहे आणि परमेश्वराने जी देणगी दिलेली आहे, परमेश्वराने जे काही दिलेलं आहे त्यावर मी गर्व न करता तेच मी इतरांसाठी करावं. म्हणून परमेश्वराने आतापर्यंत माझ्या स्वार्थाबद्दल मला क्षमा करा आणि क्षमा केल्यानंतर माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या ख्रिस्त सभेसाठी मी माझ्या सर्व कलागुणांचा वापर करा. पवित्र आत्म्याची जी दानं आहे ती लोकांमध्ये पसरा आणि त्याद्वारे लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख माझ्याद्वारे लोकांनी म्हणावं की हा खरोखर ख्रिस्ती आहे. का? कारण हा स्वतःचं सर्व काही जे आहे तो इतरांच्या विकासासाठी वापरत आहे. यासाठी आम्ही या दिवसामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या
ठेवी. आमेन. आपण आपल्या विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्ती शक्तीचा यावर माझा विश्वास आहे. आणि पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गती संभवला, कुमारी मारीपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्यास क्रुसावर खेळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला, सडसडकीमान देवतेच्या उजव्या बसला आहे. तेथून तो जिवंत आणि पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आपण आपल्या विनंत्या प्रभू परमेश्वरासमोर मांडूया. आपले परमगुरु स्वामी हे फक्त कॅथलिक विश्वाचे किंवा ख्रिस्ती लोकांचे प्रतिनिधी नसून हे संपूर्ण जगाचे प्रतिनिधी आहे. कारण ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाद्वारे, शब्दाद्वारे, कृतीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहेत. प्रेमाची, सलोख्याची, शांतीची. म्हणून परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं, त्यांना अधिकाधिक शहाणपण द्यावं, त्यांना सुरक्षितता द्यावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर आहे, परमेश्वरा करुणा करा, आमुची प्रार्थना स्वीकार. सर्व बिशप, सर्व धर्मगुरू, सर्व धर्मभगिनी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की आम्ही देखील पवित्र आत्म्याच्या कृपेने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्याच्या प्रवेशाने भरलेलो आहोत. आमच्याद्वारे फक्त क्षमा, शांती, सलोखा, मैत्री यांचा प्रसार करा. लोकांपर्यंत तो पोहोचावा. लोकांना प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यातून ओळखता यावा या सर्व देणग्यांमुळे. म्हणून आम्हाला सर्वांना कृपा मिळावी यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकार. आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या देशामध्ये या रोगाची लागण अधिकाधिक फोफावत आहे. गरिबांचे अधिक हाल होत आहेत. लवकर त्यांना उपचार मिळत नाहीत, दवाखाने उपलब्ध मिळत नाहीत. ऑक्सिजन आणि इतर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत रुग्णांना बरं करण्यासाठी, त्यासाठी त्यांना भरपूर पैसा ओतावा लागत आहे. त्याचबरोबर जे औषध विक्रेते आहेत ते औषध विक्रेते आज लोकांना अव्वाच्या सव्वा भावाने ही औषधं विकत आहेत. असं वाटतं कधी कधी की या काळामध्ये लोक आपली माणुसकी विसरलेले आहेत. तरीही गोरगरिबांनी, गरजवंतांनी विसरू नये की प्रभू येशू किंवा प्रभू परमेश्वर हा त्यांच्याबरोबर आहे. या आजारामध्ये डॉक्टरांच्या द्वारे, नर्सेसच्या द्वारे, जे बाकीची मदत करणारे लोक आहेत त्यांच्याद्वारे प्रभू परमेश्वर कार्यरत आहे. म्हणून प्रभू परमेश्वराने या सर्वांना धीर द्यावा. आपली स्वतःची काळजी घेता घेता त्यांनी इतरांची देखील काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे या महामारीवर मात करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून आपण
आपल्या देशातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आपल्या देशातील सरकारसाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराने आपल्या सरकारला अधिक कृपा द्यावी, शहाणपण द्यावं आणि आपल्या देशाचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे, तो आम्हीच लोकांनी दिलेला आहे. त्या पदाचा सन्मान ठेवून प्रामाणिकपणे सचोटीने हे कार्य पुढे चालू ठेवावं. लोकांची सेवा आणि देशाचा विकास या दोन गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर सतत असाव्या, म्हणून परमेश्वराने त्यांना कृपा द्यावी. यासाठी आपण या दिवसामध्ये प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आपल्या पॅरिससाठी, या पॅरिसमधील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद, त्याचं आरोग्य हे असावं. जे जे आजारी आहेत त्यांना बरं लागावं. जे शोकाकुल आहेत त्यांच्या मनामध्ये परमेश्वराने शांती प्रस्थापित करावी आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी हळुवारपणे प्रवेश करून परमेश्वराने जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनाबद्दल आम्ही आभार मानावे आणि हे जीवन त्याच्या स्तुतीमध्ये, त्याच्या कृपेमध्ये कंठावं, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या मनामध्ये असंख्य गरजा आहेत, असंख्य अडचणी आहेत, त्या परमेश्वराला ठाऊक आहे. तरीही आम्ही त्या मनोमन व्यक्त करणं हे आपल्या पित्याकडं आपण काही मागण्यासारखं आहे, की ज्यामुळं आईवडिलांना आपल्या मुलांच्या गरजा जरी समजत असल्या तरी त्यांना आवडतं की त्यांच्या लेकरांनी त्यांच्याकडं मागावं आणि लेकरं म्हणून आपण आपला हक्क परमेश्वराकडे सांगावं. म्हणून आपण आपल्या वैयक्तिक गरजा परमेश्वरासमोर ठेवूया. यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू आम्हा सर्वांचा निर्माण करता आहेस, आमचा पिता आहेस. प्रभू येशूने आम्हाला तुला आबा, बापा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणून त्याच अधिकाराने आम्ही सर्व तुझी लेकरं तुझ्यासमोर आमच्या या गरजा ठेवत आहोत. त्या गरजांवर तुझा आशीर्वाद दे, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे, कारुणी प्रभू के तू घरी मला तुझ्या रे, तू घरी मला तुझ्या रे. हाती तुम्ही प्रभूला
चरणी प्रभो तुझ्या रे, चरणी प्रभो तुझ्या रे, अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्याकडून आपण केलेला बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमच्या उपयुक्त कल्याण. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या अभिवचन दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला परिपूर्ण सत्याचे दर्शन घडव आणि या बलिदानाचा परिपूर्ण अर्थ उघड कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या पुत्राच्या जीवनात सहभागी होऊन तुझे पुत्र म्हणून चिन्हांकित झालेल्या शिष्यांवर तू आज तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवलेस आणि पुनरुत्थानाचे रहस्य तू पूर्णत्वास नेलेस. आज आम्ही ख्रिस्त सभेच्या महान प्रारंभाचे स्मरण करतो. पवित्र आत्म्याची एक खरा परमेश्वर म्हणून आज लोकांना ओळख पटली आणि अनेक भाषांमधून एकच श्रद्धा एकाच आवाजात प्रगट झाली. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचे ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्यावर बनले आहेत. परम स्वर्गा जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गा जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू गम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझा स्वामी, हे माझा देव. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझा स्वामी, हे माझा देव.
श्रद्धेच्या या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुनरुत्थान. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस्को, आमचे महागुरू लूर्ड्स आणि इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या सर्व मृतांची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्ता समवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आपण आपल्या घरातील, आपल्या सभोवतालच्या जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहे, त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाला असेल अशा सर्वांची आठवण करूया. परमेश्वराकडं त्यांच्या पापांची क्षमा मागूया आणि परमेश्वराने त्यांना चिरकालीन शांतीमध्ये प्रवेश द्यावा म्हणून विनंती करूया. इथं जमलेल्या आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझा आठव. आमेन. प्रभू ईश्वराने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धा अंतःकरणाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून विशेषतः सध्याच्या महामारीपासून तो आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुमच्याबरोबर सदा असो. आणि आणि तुम्हाला सुद्धा. आपण एकमेकाला शांती वंदन करूया. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराचा पुत्र जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्र तुम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे हे कोकर पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आम्ही सर्व धन्य आहोत. हे प्रभू तुम्हाला जंत करण्याचे परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. ख्रिस्ताच्या प्रेमात झालो एक कळप आम्ही जगती. तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. अनेक परी असावे एक प्रेम भावना होती. तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. कलह नसावा द्वेष नसावा ख्रिस्त वसावा नितचिती. तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरात माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्तात मला व्यक्त कर. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखात मला समजे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या भयात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा योग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर. प्रत्येक मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाव दे. आमेन. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि देवाने केलेल्या अद्भुत कृत्यांविषयी ते बोलू लागले. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. ते सर्व समर्थ बापा, या ख्रिस्त प्रसादाच्या रूपाने आम्हाला दिव्य अन्न मिळत आहे. या अन्नाने सार्वकालिक तारण प्राप्तीसाठी आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याची कार्यशक्ती आमच्यामध्ये टिकून ठेव. तू ख्रिस्त सभेला दिलेल्या कृपादानांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा.
पवित्र आत्म्याच्या वर्षावाने आजच्या दिवशी प्रकाशाच्या पित्याने आपल्या शिष्यांची मने प्रकाशित केली. तो तुम्हाला आशीर्वाद देवो आणि पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा तुम्हावर सदैव वर्षाव करो. आमेन. अग्निजीवांच्या रूपात शिष्यांवर उतरलेल्या ज्वालेने तुमच्या हृदयातील दुष्ट प्रवृत्ती जळून जाऊ आणि शुद्ध प्रकाशाने सर्वजण उजळून निघो. आमेन. एकच धर्मश्रद्धा प्रकट करण्यासाठी परमेश्वराने शिष्यांना विविध भाषेत उपदेश करण्याचे सामर्थ्य दिले. तो तुमची श्रद्धा दृढ करो आणि त्याला प्रत्यक्ष पाहण्याचे त्यांचे स्वप्न साकार करो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा, तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. स्वजन भेट प्रेमाने उत्पादिलेल्या तुमनी दे दिव्य कृपा भरोनी सांत्वन करता मनती परस्पराची देणगी जीवन प्रीती आज्ञा संबंधाची उदी दान तू सकरूपाचे बोट पित्याच्या हाताचे वचन दान बापाचे शब्द माधुर्य जिभेचे पदकात्म्याये होनी स्वजन भेट प्रेमानी उत्पादिलेल्या तुमनी दे दिव्य कृपा भरोनी. अमोल दया कर, आम्हासाठी विनंती 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 करा. आमेन. जसा प्रारंभी होता तसा आणि सदा सर्वकाळ असेल. आमेन. जय